कधी कधी साधं चालणं, बोलणं किंवा डोळे उघडं ठेवणंही कठीण होतं. हे मायस्थेनिया ग्रेव्हिसमुळे होऊ शकतं. असाच एक पेशंट आमच्याकडे आला होता. त्यांना खूप कमजोरी, डोळे मिटण्याचा त्रास व बोलण्यास खूप त्रास होत होता. तर अशाच एका पेशंटचा आपण अनुभव ऐकूया. जर दुसरीकडे गेले असते तर हे लगेच निदान नसतं झालं असं माझ्या मनाला तरी वाटतं. म्हणून एवढं यश आलं. अहो म्हणलं तुमच्या हाताला यश आलं हे महत्वाचं आहे. जी पण तोतरी झाली, तोतरीच बोलत होते मी त्यावेळेला. तिसऱ्या दिवशी पूर्ण ओके झाले. मागच्या वेळेस याच्या आधी पण ट्रीटमेंट घेतलं तर मला लय बरं वाटलं होतं म्हणून मी इकडे आले. मी रजनी बहुले, पुरळी देवाची. एवढ्या लांबून या दवाखान्यात आई आल्याचं कारण म्हणजे मला या दवाखान्याची जरा खात्री वाटली. गुंजकर सर पण लगेच आले, मुंडे सर आधी भेटले. असं सगळ्यांनी मिळून मला ट्रीटमेंट केलं. इतकं झटपट केलं की मी तिसऱ्या दिवशी पूर्ण ओके झाले. सरांनी म्हणलं काय झालं, आणि माझे डोळे असे करून मी सरांशी बोलले असं अक्षरशः. म्हणजे हजारोसा दिसत होता पण हा जास्तच घट्ट जाता बंद. न्यूरोलॉजिस्ट म्हणाले तुम्हाला नेमकं कधीपासून येते, तर म्हणलं हे 2-3 दिवसात झाले. पण त्या 2-3 दिवसात हा थोडा झाकत होता, पण आता प्रवासात जास्तच झालं म्हटलं. मग त्यांनी MRI करायला सांगितलं, CT स्कॅन केला. म्हणजे जी भीती होती काय झालंय आणि होईल का नाही, पण ते ओके झालं. तर इथे एकदा 2दा येऊन गेले ते, त्यामुळे मला लय रिलॅक्स वाटत होतं. आता आनंद वाटतोय की मी चांगले झाले आणि आज मी ओके आहे. मला आता सांगता ना भरून मी येते. ओके, ठीक आहे. आता बरं वाटतंय ना, ते महत्वाचं आहे. नाही म्हणजे यांनी एवढं सहकार्य केलं असं मला कुठं म्हणजे नसतं मिळालं. थँक्यू. आणि आता अजून लवकर बरे होणार तुम्ही. जे काही थोडंफार प्रॉब्लेम आहे तो पण अजून बरा होईल. गोळ्या वगैरे व्यवस्थित हा, घ्यायच्या. आणि फॉलोअपला मात्र रेग्युलर या व्यवस्थित आता. राईट.